हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी जस्ट स्कूलमधून आलेले आहे आणि दिशूला आज गाडी आहे घ्यायला म्हणून काय तिकडे गेले नाही. तर चला, आद्विक पण झोपलेला आहे. आता चेंज वगैरे करणार, थोडंसं घरातलं आवरणार, त्याच्यानंतर मग माझं स्कूलची जी कामं आहेत ती करायची मला. आणि मस्त मी तुम्हाला गुलाबाची झाड दाखवते, त्याला कळ्या पण यायला लागल्या आणि 2 फुलं पण तोडले. आज चतुर्थी आहे, तर या वर्षाची शेवटची चतुर्थीच. तर तुम्हाला या वर्षाच्या चतुर्थीला खूप खूप शुभेच्छा. आणि आज माझा उपवास आणि उद्या पण उपवास राहील. आणि त्याचबरोबर आता पुढच्या एकादशीला आपला गुरुवार येतो आहे, मार्गशीर्षाचा गुरुवार, शेवटचा गुरुवार येणारे आहे. तर असं आहे की शेवटच्या गुरुवारी आपण फक्त सुवासीन किंवा असं जेवण नैवेद्याने दाखवू शकत, कारण की एकादशी आहे त्या दिवशी. तर जे कोणी जर हा उपवास करत असेल तर उद्याचा जो आहे ना गुरुवार, तर त्या उद्याच्या याच्यातच आपण पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकतो, कारण की महालक्ष्मीला पुरणाचं जेवण खूप आवडतं, म्हणून उद्या आपण करू शकतो ते. पण शेवटच्या एकादशीच्या दिवशी नाही करू शकत. पाट वगैरे मांडायचं, उपवास धरायचा, पण नैवेद्य वगैरे सुहासीन जेवण घालायचे असेल ना तुम्हाला किंवा कुमारिका, तर ते उद्याच करावं लागेल, शेवटच्या गुरुवारी नाही करता येणार. तर असं आहे. तर उद्या बघू. मग मी पण म्हटलं, आणि हळदी कुंकू, जर आपल्याला पुस्तक, हळदी कुंकू, परत दूध, केळी द्यायचं असेल तर आपण शेवटच्या गुरुवारी हे करू शकतो. पण जेवू घालायचं असेल किंवा आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तर उद्याचा दिवस आहे नैवेद्य दाखवायला. तर असं आहे. तर तुम्ही नक्की करा हे. तर चला, आता मी पटकन आवरते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. तर आता शाळेचं काम करायचं आहे. चेंज वगैरे, फ्रेश वगैरे झाले बसता. तर थोडेसे भांडे आहेत, नंतर म्हटलं घासेल. चहा पाण्याचे झाले ना एकत्रच, तेव्हा घासून टाकेल. तर आता एक संत्री खाऊन घेते मी. दूध पण तापवायचं आहे, दूध पण तापवलं. थोडंसं काम करते. हे घे ना बटाटे, हे फ्राय केलेले, हे खाऊन घे. हां, छान भाजी झाली ना बटाट्याची.
कामच करत बसलेली. आता दूध गरम करते, चहा ठेवते आणि नंतर मग बाकी काम करेल काम. तर सकाळीच दूध आणून ठेवलं होतं आद्विकला दूध प्यायला पण, आणि दूध पोळी कधी मग खातो सकाळच्या टायमात, शक्यतो दूध पोळी खाऊन घेतो पटापट. तर मग मी म्हटलं आज दूध आणले, मग ते तसेच फ्रीजमध्ये ठेवले ते. सकाळी मग वेळ पण नसतो ना, कारण की स्वयंपाक मुलांचं सर्व आवरणं ह्या सर्व गोष्टी असतात. तर त्याच्यासाठी पटकन आता मी दूध गरम करून घेते. 1.5 लिटर दूध आणून घेते. आता मी गाईचं दूध बंद करून टाकलं बऱ्याच दिवसापासून, कारण की आद्विकला आता पोळी भाजी याची पण सवय मी लावलेली आहे. तर मस्त आता अद्रकवाला चहा करते मी आणि गरमागरम चहा घेते, कारण की आता जस्ट कामं झाले, स्कूलची कामं करत बसलेली. पूर्ण वेळ जशी आली तशी थोडं घरातलं आवरल्यानंतर कामं ते मग स्वयंपाकाची तयारी करेल. आणि आज दिशूमुळे आज दुधाचा चहा ठेवला, नाही तर आम्ही ब्लॅक टीच घेत असतो. चला मग आता चहा घेते. चहा घेते मी पटकन, आणि चहा झाला की मग वरण भात भाजी चपाती स्वयंपाक करेन पटकन. मग नैवेद्य दाखवेल, आरती गणपती बाप्पाची आरती करायची राहील तर ती करेन. चला पटापट आवरते, कारण की मग नंतर परत दुसरे पण मला काम अजून आहे स्कूलची. इतका वेळ दिवस म्हणजे जवळजवळ 2 ते 3 तास तेच करत बसले, पण अजून पण झालं नाही. आता करेल थोड्या वेळी. आता चहा घेते आणि बोलते नंतर. आता मी स्वयंपाकाची तयारी करते. तर एककडे मी वरणाचं कुकर लावून दिलं, आणि आता मेथीच्या भाजीला फोडणी देऊन देते. वरण भात मेथीची भाजी चपाती असं बनवणार आहे. आणि साधं सिंपल असं जेवण चांगलं, आणि जेव्हा उपास राहताना दुसरं काही खाण्याची इच्छा पण नसते, असं तिखट मस्त बनवायला. आणि वरण भात भाजी चपाती हे तर आपलं भारतामध्ये सहसा जास्त हे जेवण खूपच प्रमाणात आपल्या घरामध्ये असतं, आणि खूप आवडीने आपण खात असतो हे जेवण. आणि मला पण लहानपणापासून जास्त वरण भात भाजी चपाती याची सवय आहे, त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं. तर दुसरं काही बनवण्यापेक्षा म्हटलं चला पटकन बनवून घेते मी. आणि मिरच्या पण संपल्या होत्या, पण ऐन टायमाला ज्या हिरव्या मिरच्या ज्या सुकून जातात ना, त्यासुद्धा मी स्टोअर करून ठेवते. मग कधी कधी आपण त्या मिरच्यासुद्धा वापरून जेवण बनवू शकतो. तर मी तेच बनवणार आहे आता, आणि खूप भारी लागतं, टेस्टी पण लागतं, आणि कसे खरपूस होऊन जातं लवकर. तर खायला पण खूप भारी वाटतं त्या मिरच्या. तर मी त्याच यूज करते आता. तर मेथीची भाजीमध्ये मी पाणी टाकून ठेवलं होतं ऑलरेडी, कारण की ते मेथीच्या भाजीला माती वगैरे असते, म्हणून मग मी भिजवून ठेवते थोडा वेळ, म्हणजे माती सर्व निघून जाते. मग 1-2 पाण्याने धुवून घेत असते. तर इथं मस्त छान मेथीची भाजी आता आपली रेडी होऊन जाईल पटकन. आणि मला अर्धा पाऊण तास स्वयंपाकाला लागेल ऑलमोस्ट. मी पटकन स्वयंपाक करून घेते. स्वयंपाकाला मला जास्त उशीर लागतही नाही, आणि मी पटकन स्वयंपाकाच्या बाबतीत मला झटपट होतं, असं काही नाही की वेळ लागतो. तर मी म्हटलं पटापट बनवून घेते. मग आरती वगैरे बाकीचा आद्विक दिशूचा अभ्यास काय झालं, चहा ठेवला तो चहाच होतो गेला, पण मग मी विसरून टाकले, बाजून घेतला चहा सांडला का इकडे मी कणिक पण खायला घेते पटकन. तर मी तर वरणाचं कुकर आणि भाजीला तर फोडणी देऊन दिली, तुम्ही पाहिलेच. आता मी पटकन कणिक मळून घेणार आहे, आणि आता ही कणिक झाली की मग पटापट चपात्या पटापट एककडे एक गोष्टी केल्या ना पटकन होऊन जातात. थोडंसं म्हणजे कसं, आता मी हे झालं की मग वरणाला फोडणी देईन, आणि लगेच मग थोडा वेळ कणिक भिजायला पण ठेवेल, म्हणजे भिजून पण होईल. त्याच्यानंतर सर्व फोडणी वगैरे देऊन झाला, भाताला पण कुकरमध्ये लावून दिला ना, की लगेच चपात्या एककडे मी करून घेईल, आणि मग आपला स्वयंपाक रेडी होऊन जातो. तर अशा पद्धतीने मी करते, आणि कामाचं नियोजन केलं ना तर कामं झटपट होत असतात आपली, आणि मी तसंच करत असते. आता इथं वरणाची कुकरची वाफ काढत होती, तर वाफ काढताना मला एकदमच बोटाला एकदम चटका बसला, एकदम वाफ आली. पण मी मग थंड पाण्यात हात तसं बुडवून घेईन, नंतर थोडंसं बसलं, पण तरी आग होतंच तरी ते. तर आज ना मला सारखे चटके बसायचे. सकाळी पण स्वयंपाक करता चटकाच बसलेला ना, आता पण बसला आहे. आज नेमकी हाताला वापच लागू राहिली माझ्या, काय माहिती काय झालं आज नेमकी. तर आता पटकन मी वरणाला इथं फोडणी देऊन देते. तर मस्त मी वरणाला एकदम कडक फोडणी दिलेली मला खूप आवडते, आणि जिरे मोहरीची फोडणी खूप घालते मी. मोहरी मला खूप आवडते. आणि आता वरणाला इथं तुम्ही पाहू शकता, वरणाला पण फोडणी दिली, आणि त्याच्यामध्ये आद्विकचं सारखं बडबड करणं चालूच असतं, मला हे दे मला ते दे. आणि आद्विक असं मस्ती करत असतो सारखाच माझ्याजवळ येऊन. तर मी हे बनवेल ते बनवेल ह्या पद्धतीने चालूच असतं. तर माझं ना आता स्वयंपाकामध्ये भाजी मेथीची भाजी आहे, परत सकाळी वाटाण्याची भाजी ना ती पण थोडी उरलेली आहे, परत
मोठ्या त्यांनी हरभऱ्याची भाजी पाठवली ती आहे. तर भाज्या 3 झालेल्या थोड्या मग त्या केल्या. वरण भात वरण कोणी दिली, भात पण इथं कुकर लावून दिलं आणि आता मी पटापट चपात्या करून घेणार आहे. आणि हे जिलेबी आणायची का ग? काय खायचं? शिरा. काय शिरा? गुळाचा शिरा नाही, गुळाचा गोळा. गोळा गोळा खोला खुरपी मम्मी. अरे आजच्या तुती ना गरम गरम जिलेबी मस्त छोटीशी पोळी घेत बाप्पाला बनवणार आहे. माझा बाप्पा ना जे बाप्पा ना जो तिकडं गेला ना जे बाप्पा ना शब्द गेला. तू बाजू हा पण आता हात नको लावू बरं. बाबा म्हटलं मी 3ला ट्रिपला जाणार आहे, तुम्ही नका जाऊ गावाला. पप्पा जाते नाही होतो का दिवसभर मग काय खायचं. पप्पाला बघ सांगा तुम्ही फिरा घरीच. तुम्ही सकाळी स्वयंपाकात बोलायचं, संध्याकाळी स्वयंपाक करायचं तुम्ही. सगळ्या आम्ही जेवढी तुमचं स्वयंपाक करून खायचं. आम्हाला जेवण आहे ना संध्याकाळचं मुलांना, म्हणजे मग आम्ही जेवूच ना संध्याकाळी. आम्ही काय खायचं? खिचडी बनवायची. तू येते तुला? काय येते ना? अरे संध्याकाळचं सांगते मी. आणि बघ अजून नाही ना तर मी काय बनवणार, पनीरची भाजी चपात्या बनवून जाणार असं वाटते मला. ते पोट पण भरेल आणि खिचडी टाकू शकते ना तू. मी काढून नाही तांदूळ डाळ मिक्स करून जाईल. तर कांदा टोमॅटो चिरायचं कुकरला, ते सगळं हे करायचं तू माहिती येईलच. तांदूळ टाकायचे कुकर लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या. असं व्हिडिओ करायचं मला वाटतं नाही. काय छोटे बॉलच नाही काय कुठून हे बॉल नाहीये बुंदी ती. काय पण बोलतो तू, त्याला नाव घे ना व्यवस्थित. बुंदी म्हणतात त्याला, बॉल नाही. नीट खा जरा. असं प्रसाद येतो पाड नको उचलते पायाची तिथं नको घालू. प्रसादाला असं खाली नाही टाकत, उचलते. हे पण लवकर होतं ना पनीरची भाजी. पटापट होऊन जाईल ना. काय प्रसाद का? नंतर आता आपण आरती करू ना तेव्हा प्रसाद येणार. ओके लेफ्ट साइडला उभी आहे. पोळपाट लागते त्याच्यात काढ. याच्यामध्ये भात केलंय, कुकर अजून खोललं नाही, गरमच राहील. इथं आपलं मस्त फोडणीचं वरण, खूप छान लागतं असं फोडणीचं वरण. इथं आहे सकाळी वाटाण्याची भाजी केली होती, थोडीशी मेथीची भाजी, आणि इथं आहे हरभऱ्याची भाजी आहे. आणि आता आपण स्वयंपाक रेडी झाला. प्रसाद नैवेद्य प्रसाद ठेवू आणि हे दाखवू, आपण नैवेद्य पण दाखवू. माझा स्वयंपाक रेडी. आद्विक स्वयंपाक झालाय माझा जवळजवळ म्हणजे 1 तास, अर्धा पाऊण तासातच स्वयंपाक मी पटकन ओरखता. आणि आता मस्त नैवेद्याचं ताट तयार करून घेईल. आणि जे ताट तयार करते ना मी तेच दिशूला खायला देते, तर तेच ताट मी तयार करून घेते पटकन. आणि
आरती करते. चला मग. आता शिरीषूचं ताट आहे त्याच्यातच जेवण करणार, तर आपण हे ताट तयार करून घेऊ. मेथीची भाजी ठेवून घेते. तर मी ताट तयार केलेला आहे. वरण भात, चपाती, भाजी आणि कसा हा ताट तयार केलेला आहे.